डोळ्यात जळजळ होत असेल तर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा आणि गुलाब पाण्याचे 2 थेंब टाका. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते. 2 दिवस हा उपाय केल्याने आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात 1 चमचा तूप मिसळून प्या. हा उपाय केल्याने पोट साफ होण्यास मदत होते आणि पचन सुधारते. 3 दिवस हा उपाय केल्यास चांगला फरक दिसतो. तोंडाला दुर्गंधी येत असेल तर दिवसातून 2 वेळा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे तोंडातील जंतू कमी होतात आणि दुर्गंधी दूर होते. नियमित हा उपाय केल्याने तोंड ताजेतवाने राहते. त्वचा कोरडी पडत असेल तर नारळाच्या तेलात थोडे ॲलोवेरा जेल मिसळून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा मऊ राहण्यास मदत होते. रोज हा उपाय केल्याने चांगला परिणाम दिसतो. थकवा जाणवत असेल तर 1 ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मध मिसळून प्या. हा उपाय केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. सकाळी हा उपाय केल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते. डोके दुखत असेल तर तुळशीची काही पाने पाण्यात उकळून त्याचा चहा प्या. त्यात थोडे आलं मिसळा. हा काढा प्यायल्याने डोकेदुखी कमी होते आणि शरीराला ताजेतवाने वाटते. 2 दिवस हा उपाय केल्याने फरक जाणवतो. सांधे दुखत असतील तर मोहरीच्या तेलात लसूण गरम करून त्या तेलाने मालिश करा. त्यामुळे सांध्यांना ऊब मिळते आणि वेदना कमी होण्यास मदत होते. रोज रात्री हा उपाय केल्यास आराम मिळतो. खोकला होत असेल तर 1 चमचा मधात चिमूटभर काळी मिरी मिसळून चाटा. हा उपाय केल्याने घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होतो. 2 ते 3 दिवस हा उपाय केला तर चांगला फरक दिसतो. घशात खवखव होत असेल तर अर्धा चमचा हळद कोमट पाण्यात मिसळून प्या. त्यात थोडे मध घाला. हा उपाय केल्याने घशाला आराम मिळतो आणि खवखव कमी होते. 2 दिवस हा उपाय केला तर घसा साफ होण्यास मदत होते. पोट भुगत असेल तर 1 चमचा ओवा थोडासा भाजून घ्या आणि कोमट पाण्यासोबत खा. त्यात चिमूटभर काळे मीठ घाला. हा उपाय केल्याने गॅस कमी होतो आणि पोट हलके वाटते. 3 दिवस हा उपाय केला तर आराम मिळतो.